चर्चेच्या भागात आपलं हार्दिक स्वागत। आज आपल्या भेटीला येत आहेत कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे, ज्यांचं शेती, सहकार, राजकारण अशा अनेक विषयावरती गाढा अभ्यास आहे। ते अतिशय उत्तम राजकीय विश्लेषक आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संबंधी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दयानंदजी, आपलं या मुलाखतीत स्वागत आहे। प्रारंभी तुम्ही कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाची जरा आम्हाला पार्श्वभूमी सांगा, या की मतदारसंघामध्ये कोणते तालुके येतात आणि यापूर्वीचा थोडा जरा आम्हाला इतिहास सांगा। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। त्यामध्ये कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत। आणि त्यानंतर कोल्हापूरच्या दक्षिण भागामध्ये जर आपण पाहिलं तर कागल, राधानगरी, भुदरगड आणि चंदगड असे 3 मतदारसंघ आहेत। येथे महायुतीचे आमदार आहेत। पैकी कागलमध्ये हसन मुश्रीफ, राधानगरी भुदरगडमध्ये शिंदे सेनेचे प्रकाश आबिटकर आणि चंदगडमध्ये अजितदादा गटाचे राजेश पाटील असे 3 आमदार आहेत। कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव, दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील जे सतेज पाटील यांचे पुतणे आहेत, आणि करवीरमध्ये PN पाटील हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत। अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ आहेत। आणि मतदारसंघाचा जर आपण गेल्या काही वर्षातला आढावा बघितला तर काँग्रेसचे या मतदारसंघामध्ये सातत्यानं वर्चस्व राहिलेलं आहे। आणि काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड या मतदारसंघामध्ये 5 वेळा खासदार होते। त्यानंतर सदाशिवराव मंडिक हे 4 वेळा या मतदारसंघात खासदार झालेले होते। ते पहिल्यांदा काँग्रेसकडनं झाले होते, नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यानंतर ते 2दा झाले आणि एकदा अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतरचं जर बघितलं तर त्यांच्या पक्षामध्ये त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक जे सध्या खासदार आहेत, त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याकडून ते पराभूत झाले होते। आणि मागच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक आणि महाडिक यांच्यातच पुन्हा लढत होती आणि या लढतीमध्ये संजय मंडलिक हे शिवसेनेकडे राहिले आणि ते विजयी झाले आणि महाडिक पराभूत झाले। त्यानंतर आताची निवडणूक होत आहे, या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राहिलेले आहेत। आणि ही निवडणूक या अर्थानं लक्षवेधी ठरलेली आहे की कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज हे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यामुळे या लढतीला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली। मला हे सांगा की कोल्हापूरचे जे श्रीमंत छत्रपती जे या निवडणुकीत उभे आहेत, खरं म्हणजे त्यांचे चिरंजीव हे भाजपकडनं राज्यसभेवर गेलेले होते, आता या वयामध्ये ते निवडणुकीमध्ये उतरलेत, याचं नेमकं राजकारण काय आहे? छत्रपती घराण्यामध्ये लोकसभा आणि छत्रपती घराणं हे जर बघितलं तर आता शाहू महाराज हे छत्रपती घराण्यातील दुसरे उमेदवार आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं। पूर्वी एकदा निवडणूक झालेली होती, त्यावेळी विजयमाला राणी साहेब या मतदारसंघातून विजय झालेल्या होत्या। तेव्हा महाराष्ट्र एकीकरण चळवळीची चळवळ जोमात होती आणि त्या माध्यमातून त्या निवडणुकीत उतरलेल्या होत्या। आणि त्यानंतर जवळपास आता एक 25 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शाहू महाराजांच्या रूपानं छत्रपती घराण्यातील दुसरे उमेदवार आहे। खरं म्हणजे छत्रपती घराण्याचा आत्ताच्या छत्रपती घराण्याचा राजकीय प्रवास पाहिला तर पहिल्यांदा धाकटे मालोजीराजे छत्रपती आहेत, ते काँग्रेसकडून विधानसभेमध्ये निवडून गेलेले होते। पहिल्या निवडणुकीत ते विजय झाले आणि दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाले, त्यामुळे काँग्रेसच्या रूपानं ते राजकारणात आले। नंतर जेव्हा मोदी सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हा राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ता या सदरातून राज्यसभेवर निवडले गेलेलं होतं। तर त्या अर्थानं ते भाजपशी संबंधित होते, परंतु भारतीय जनता पक्षाचं कार्य त्यांनी जोमानं चालवावं असं भाजपच्या धुरीणांची अपेक्षा होती। त्या काळामध्ये अपेक्षा अशी होती की संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय जनता पक्षाचं कार्य करावं, परंतु त्या बाबतीत ते सक्रिय राहिलेले नाहीत। ते कुठेही भाजपचं नाव घेत नव्हते किंवा मोदी सरकारचं सुद्धा नाव घेत नव्हते, त्यामुळे भाजपचा त्यांच्याकडून तसा अपेक्षाभंग झालेला होता। आणि आता परत
छत्रपती घराण्याला उमेदवारी देण्याचं कारण असं होतं की काँग्रेस पक्षानं मतदारसंघामध्ये परत चाचपणी करून पाहिलेली होती की सक्षम उमेदवार कोण आहे. परंतु जी सक्षम उमेदवार म्हणून नाव आली होती त्यांनी लोकसभा लढल्यास नकार दिला. त्यापैकी पहिलं नाव होतं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील आणि दुसरं माजी अध्यक्ष PN पाटील. तर या दोघांनाही लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये जास्त रस आहे आणि त्यांचं राजकारण हे विधानसभेभोवतीच जास्त फिरताना दिसतं. तर चांगला सक्षम उमेदवार कोण असा जरा शोध घेतला आणि त्यातनं मग शाहू छत्रपतींचं नाव पुढे आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता ते लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या समरामध्ये उतरलेले दिसतात. एक दुसरा प्रश्न असा की हे जे श्रीमंत महाराज आहेत ते लोकांमध्ये मिसळतात का? ते जर निवडून आले तर लोकांचे प्रश्न सुटतील का? त्यांचा ऍक्सेस सर्वसामान्य लोकांचा तिथे राहील का? छत्रपती घराणं आणि लोकसभा निवडणुकीचं राजकारण हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. कारण यापूर्वीही लोकसभेची निवडणूक छत्रपती घराणं आणि मंडलिक यांच्यामध्ये झालेली होती. तेव्हा सदाशिवराव मंडलिक हे शरद पवार यांच्यापासून बाजूला गेलेले होते. शरद पवारांनी त्यांच्यामध्ये मतभिन्नता निर्माण झालेली होती. म्हणून त्या निवडणुकीमध्ये म्हणजे चौथी निवडणूक लढवत असताना सदाशिवराव मंडलिक हे अपक्षपणे राहिलेले होते आणि त्या काळामध्ये शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसकडून. तर त्या निवडणुकीमध्ये 2-3 कारणं अशी ठरली की जी मंडलिक यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली. त्यापैकी एक स्वतःच शरद पवार त्याला कारणीभूत ठरले होते. कारण शरद पवार यांनी कोल्हापुरात येऊन एक सभा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सदाशिवराव मंडलिक यांचा वयाचा विचार करून बशा बैल किंवा म्हातारा बैल अशा पद्धतीची त्यांची संभावना केली आणि त्यातून कोल्हापूरकरांच्या उमेदवारांचा कुठेतरी अवमान झाला अशा पद्धतीची भावना सामान्य मतदारांच्या मध्ये गेली आणि त्याची रिएक्शन म्हणून लोकांनी सदाशिवराव मंडलिक यांना होती. त्या निवडणुकीमध्ये खुद्द मंडलिक यांनी प्रचाराची रोख हा छत्रपती घराण्यावर ठेवलेला होता. त्यावेळी त्यांनी पॅलेस पॉलिटिक्स असा शब्दप्रयोग केलेला होता. त्यांचं म्हणणं होतं की मी आमदार म्हणून काम केलेलं आहे, खासदार म्हणून काम केलेलं आहे, मंत्री म्हणून काम केलेलं आहे. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी सकाळपासून तुम्हाला भेटत असतो. पण तुम्ही जर छत्रपती घराण्यातला उमेदवार निवडून दिला तर ते तुम्हाला भेटणार कधी? तुम्हाला तिकडे मुजरा करावा. सुद्धा मतदारांनी मग तो प्रतिसाद आणि सदाशिव मंडलिक यांना विजयी केलेलं होतं. आताही हाच मुद्दा विरोधक थेट उपस्थित करत नाहीत. सध्या प्रचाराची पहिली पातळी आहे. पण समाज माध्यमातून जर प्रचार बघितला तरी एक टॅगलाईन तिथं वापरली गेलेली आहे की मान गादीला मत मात्र मोदींना. अशा पद्धतीनं गादीला लक्ष करण्याचा समाज माध्यमातून प्रयोग सुरू झालेला आहे. प्रत्यक्षात उमेदवार असू दे किंवा प्रचारातले प्रमुख नेते असू देत ते आम्ही शाहू महाराजांच्यावर टीका करणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करताना दिसतात. पण समाज माध्यमातून मात्र शाहू महाराजांना लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात आहे की तुलनेने शाहू महाराज यांची प्रतिमा मात्र ही मावळ आहे. ते लोकांशी भेटत असतात, अत्यंत साधेपणाने वागत असतात, जरी ते स्वतः छत्रपती असले तरी. तर आणि त्यांचं हे असं साधेपणानं वागणं हे लोकांना भावणार आहे. अर्थात समाज माध्यमातून जो प्रचार सुरू केलेला आहे की मान गादीला आणि मत मोदीला, तर ह्या टॅगलाईनचं पुढे नेमकं किती वातावरण तापवलं जाणार यावर निकालाचं कल अवलंबून राहील. हे सांगा मला दयानंदजी की या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा दोन्ही बाजूने कशी राबवली जाते? मगे हसन मुश्रीफांनी असं म्हटलं की आम्ही अगदी जर्मनी, अमेरिका कुठूनही उमेदवार आणायची म्हणजे मतदार आणायची पाळी आली तर हेलिकॉप्टरचा देखील वापर करू असं ते म्हणाले होते. त्याची काय चर्चा आहे हो? कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की एका बाजूला शाहू महाराज आहेत आणि दुसरीकडे संजय मंडलिक आहेत. संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा ही हसन मुश्रीफ पालकमंत्री जे आहेत त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर राज्यसभेचे जे सदस्य आहेत धनंजय माडिक तेही आहेत. याशिवाय या मतदारसंघातले जे प्रभावी नेते म्हणून उल्लेख केला जातो ते समरजित घाटगे, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर असे प्रमुख मंडळी या प्रचारामध्ये दिसतात. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले माजी आमदार चंद्रदीप नरके असू देत, राजेश क्षीरसागर किंवा KP पाटील यासारखी मंडळी, शिवाजी पाटील यासारखी मंडळी सुद्धा आहेत. आणि दुसरीकडे काँग्रेसच्या शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी सतेज पाटील, ऋतुराज पाटील,
आमदार जाधव आणि PN पाटील असे प्रमुख नेते या प्रचारामध्ये दिसतात. त्यामुळे दोन्हीकडून ही मोठ्या नेत्यांची इकडे गर्दी झालेली दिसते आणि त्यातून वातावरण तापत चाललेलं आहे. अर्थात प्रत्येक मताला यामध्ये महत्व प्राप्त झालेलं आहे. आपण जो उल्लेख केला की हेलिकॉप्टर हे नेमकं काय प्रकरण आहे. खरं तर हे विधान केलं होतं हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ यांची एकूण जर प्रकृती बघितली तर ते असं की अगळपगळ बोलण्यासाठी ते असं प्रसिद्ध आहे आणि बिनधास्तपणे बोलत असतात. आता त्यांच्या विधानाचा कसा म्हणजे तो विपर्यास केलेला होता. त्यांना असं सुचवायचं होतं की ही निवडणूक महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये कागल मतदारसंघामध्ये जे गटातटाचं राजकारण आहे, मग ते मुश्रीफ गट असो, घाटगे गट असो किंवा मंडलिक गट असो, यांचं ते एकमेकांमध्ये तिथे टोकाचं वितुष्ट आहे. पण आपण या निवडणुकीमध्ये आपले मतभेद विसरू आणि संजय मंडलिक यांना या आपल्या एकाच तालुक्यातून 1 लाखाचं मताधिक्य देऊ आणि हे जर करायचं असेल तर आपल्या इथलं प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि ते मतदान आपण करून घेतलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे तर ते गमतीनं असं म्हटलं की वेळ पडलीच तर आपण पुणे, मुंबई, अमेरिका इथून हेलिकॉप्टरनं मतदारांना आणू आणि मतदान करून घेऊ. त्यांना ते गमतीनं म्हणायचं होतं, पण निवडणुकीच्या काळामध्ये कोणतंही विधान विरोधकांना मिळालं की त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि मग त्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटीलने मग त्याच्यावरनं हसन मुश्रीफ यांना टीकेचं लक्ष केलं, सुप्रिया सुळेने त्यांच्यावर टीकेचं लक्ष केलं आणि हा एक काय म्हणू की वादाचा मुद्दा असा गगनभेदी वादावर जाताना दिसतो आपल्याला. आता पहिल्या टप्प्यामध्ये प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय स्थिती आहे मतदारसंघाची? उमेदवारी अर्ज साधारण पुढच्या आठवड्यामध्ये भरले जातील असं दिसतंय आणि आतापासूनच प्रचाराचे एकूण धुरळा उठलेला आहे आणि दोन्ही बाजूनी आपापल्या मतदारांना जवळ करणं, संपर्क ठेवणं याचे सगळ्या पद्धतीने प्रचार सुरू झाले. पहिल्या टप्प्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी गाव भेटीवर जोर दिलेला होता. तालुक्यांमध्ये जाऊन प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी हा क्रम होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या सभा ज्या नजरेत भरतील अशा घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत आणि या जाहीर सभांमधून आपली भूमिका मांडायला प्रत्येकाने सुरू केलेलं आहे. महायुतीचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा सातत्याने उल्लेख करत आहेत. त्यांच्यामुळे देशाची प्रगती कशी घडली आणि जगभरामध्ये भारताची मान कशी उंचावली याचं रसभरीत वर्णन करत असतात आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं या देशाच्या हितासाठी आहे आणि त्यामुळेच मतदारांनी मोदींना मत असं समजून संजय मंडलिक यांना मतदान करावं अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करून प्रचारावर त्यांनी भर ठेवलेला आहे. दुसऱ्या बाजूला शाहू महाराज यांच्या साध्या स्वभावाची लोकांना माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी केलेल्या कामाचा उल्लेख करून की त्यांच्याच विकास कामाची परंपरा हे आताचे श्रीमंत शाहू महाराज चालवत आहेत या मुद्द्यावर भर दिलेला असो. दुसरीकडे विरोधकांचे जे काही मोदींच्या बाबतीत जे काही विकास कामाचे दावे केलेले आहेत ते दावे कसे खोट्या स्वरूपाचे आहेत आणि एकूणच बेरोजगारी, महागाई कशी वाढत चाललेली आहे याबद्दल अनेक मुद्दे मांडले जात आहेत. त्याचबरोबर देशामध्ये बंधुभावाला किंवा सामाजिक सौलग्याला तडा गेलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आणि संविधान धोक्यात आलंय अशा पद्धतीचा मुद्दा घेऊन विरोधकांनी आपला प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. दयानंदजी धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीची तुम्ही माहिती सांगितली. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारादरम्यान आपण नक्की एकदा भेटू. आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.